नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 10 जानेवारी आणि आपण आपल्या हिंगणघाट या शेतावर आलेलो आहोत। आज जवळपास इथं आपल्या हार्वेस्टिंगचा शेवटचा दिवस आहे। त्याच्यानंतर असं समजून चला की हे जे सुरू सीजन आहे त्याचा एक शेवटचा दिवस। त्याच्यानंतर आपण इथं नवीन सीजनची सुरुवात करणार आहोत। आपल्या शेताची योग्य साफसफाई करून त्याच्यानंतर नागडी बाय द प्रोसेस जे काही पण काम होतात ते आपण या ठिकाणी करणार आहे। आणि शेतात आल्याबरोबरच आपण इथं आपल्या कापसाची आणि ज्या तुरीच्या पेट्या ठेवून होत्या त्याची पाहणी केलेली आहे। ते योग्यरित्या जशास तशा अवस्थेमध्ये इथं साठवून ठेवलेले आहेत। आज जे बंदरं असतात, वानरं असतात, त्यांचा पण या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा त्रास दिसत नाही आहे। पण आपल्या शेतात असलेले जे मोठे मोठे झाडं आहे ते सुद्धा पूर्णपणे चेक केलेले आहे। आणि आता आपण आपल्या शेतात किती हार्वेस्टिंग राहिली आहे ते चेक करण्यासाठी जाऊया। आपण पाहणी करत करत आपल्या प्लॉटच्या शेवटच्या टोकाला इथे आलेलो आहोत। आणि ते असं लक्षात येत आहे की एवढ्या चांगल्या प्रमाणात इथं हार्वेस्ट होणार नाही, कारण की या ठिकाणी माझ्या मागे बघू शकता पराठी जे झाडं आहेत, जे कापसाचे झाडं आहेत ते पूर्ण कचऱ्यात दबून आहे। पण जवळपास इथे पूर्ण दिवस या छोट्याशा जागेसाठी हार्वेस्टिंगला लागणार आहे। यंदाच्या वर्षी आपल्याला हिंगणघाट या प्लॉटमध्ये, हिंगणघाटच्या शेतामध्ये लॉस होणार आहे, कारण की सर्वात मोठे कारण असे ते जे तण व्यवस्थापन असते ते योग्य प्रकारे झाले नाही। आणि त्याच्यानंतर भरपूरशी कारणं आहेत, ते माहिती करण्यासाठी आपण भरपूर सारी कारणं म्हणजे मुख्य 3 ते 4 कारणं आहेत इथे। त्या चुका काय झाल्या आणि कशा झाल्या याचं विश्लेषण किंवा याची मांडणी आपल्याला या ठिकाणी करायची आहे। या चुका आपल्याला लक्षात घेऊन पुढच्या वर्षी आपल्याला या चुका इथं परत त्याच चुका व्हायला नाही पाहिजे याची दक्षता ठेवणे आहे। आपल्या शेतामध्ये जे आपण लागवड केली होती, म्हणजे हिंगणघाट या शेतामध्ये एक अंदाजे जवळपास 30 ते 40 हजार रुपये आणि तेवढ्याच रुपयाचा आपल्याला इथे या ठिकाणी कापूस झालेला आहे। म्हणजे आपण जे काही पण वर्कआउट मेहनत या शेतामध्ये केलेली आहे ती पूर्ण या ठिकाणी आपली वाया जाणार आहे। त्याच उलट आपण जे मुरपाटचे शेत होतं तिथे योग्य तण व्यवस्थापन आणि वेळोवेळी योग्य वेळेवर आपण त्या ठिकाणी कामं केले होते, म्हणून आपल्याला तिथे प्रॉफिट होण्याची शक्यता आहे। आजच्या दिवशी काय होते ते बघूया। इथं जवळपास 10 वाजले आहेत। एखादी अर्ध्या तासात आपल्या शेतमजूर येतील, ज्या बाया आपण कापूस वेचण्यासाठी ठेवलेल्या आहे त्या येतील आणि बघूया आजचा दिवस कसा निघतो तो।
आता जवळपास 10:30 वाजले आहेत आणि या ठिकाणी आपल्या 5 बाया शेतात आलेल्या आहे। माझ्या मागे तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे आपले सहकारी आहे रामाजी सुपरे, यांनी साफसफाई इथं केली आहे आणि पूर्ण कचरा जाळून टाकला आहे। त्याच्यामुळे ही जागा आपल्या झोपडीसमोरची बघू शकता किती स्वच्छ दिसते ती। आणि मित्रांनो आज संडे आहे आणि आज जवळपास आपल्याला इथं कुठल्याच प्रकारचं काम नाही आहे। एखादी संध्याकाळच्या वेळेस आपल्याला गाडी जर मिळाली तर हा आपण पूर्ण कापूस आपल्या स्टोरेजच्या जागेवर ट्रान्सफर करणार आहे। स्टोरेजची जागा म्हणजे आपल्या शेताच्या अगदी जवळच, जवळपास 1 किलोमीटर उमाटे आप्पाजींचं घर आहे। त्याच ठिकाणी आपण पूर्ण कापूस स्टोअर करून ठेवलेला आहे। आता इथून आपण आपल्या परतामध्ये जाणार आहे। इथून 2 शेत नंतर 2 प्लॉटच्या नंतर आपला एक नदीला लागून असा प्लॉट आहे, तिथे जाऊया। तिथे आपल्याला काय मिळते ते तिथे काय रिसोर्सेस उपलब्ध आहे ते बघूया। चलो रामाजी। मित्रांनो आपण इथं आपल्या नदीलगतच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत। माझ्या मागे बघू शकता तुम्ही रामाजी सुपरे आहे, जे बंडूभाऊ फुकट आहे यांच्या स्टोरेजसाठी जे बंडा असतो, फार्म हाऊस असतो तो आहे। जवळपास हा 25 एकराचा प्लॉट आहे आणि पावसाळ्याच्या वेळेस इथे पूर येत असतो, जवळपास अर्ध्या जागेवर पूर येत असतो, म्हणून ते शेतीच नव्हती झाली। अनेक काळापासून जवळपास 50-60 वर्षापासून याचं मेंटेनन्स पण नाही आहे, शेती पण नाही झालेली आहे। टोमॅटोचा जो प्लॉट बघितला होता मागच्या वेळेस आपण, तो हाच प्लॉट आहे। आपण इथं युजली येत नाही, त्याच्यामुळं आपल्याला इथल्या रस्त्यांची पण योग्य प्रकारे बरोबर माहिती आहेच नाही। थोडीशी ही जागा एक्सप्लोअर करण्याची इच्छा मनामध्ये आज झाली, म्हणून आपण या ठिकाणी आलेलो। आपल्याच मालकीची जागा आहे आणि आपल्या जागेची माहिती आपल्या जवळ असणे खूप आवश्यक आहे। सर्वात महत्त्वाचं, आता आपण नदीच्या थळव्यावर आलेलो आहोत आणि ज्या स्पॉटवर आज आपण यायचं ठरवलं होतं किंवा येण्याचा प्रयत्न करत होतो, त्या स्पॉटवर आपण आलेलो आहोत। इथं आपण आपल्या शेजाऱ्यांच्या शेतात आलेलो आहोत आणि यांच्या शेतात इंटर कल्टिवेशनचे काम सुरू आहे, ज्याला आमच्या शेतकऱ्यांच्या भाषेत निंदण असे म्हणतात। आणि त्यांची सालगडी या ठिकाणी आलेली आहे। का सुरू आहे काम आज? का
हो, चालू आहे आपली चेंगडशाही काहीतरी टाइमपास. कामच कोणतं आहे आता सध्या? का काम चालू आहे आज? काम काही नाही. हे निंदनच आहे का? तिकीचे झाडे नाही उपडत का जी? तिकीचे झाडे नाही उपडत? का करते बाहेर त्याची हा उपडते ना. नाही बाया म्हटलं. उपडते ना. हा इथं दिसते ना. हो तर चालू आहे ना ते. हा तिकून आल्या वाटते. तिकून आले ना. ह्या प्लॉट मस्त बसल्या याच्यात. हे निंदन झालं का कचराच नाही झाला? निंदन झालं का? कच्चे टमाटर घेऊ का 2-4? का करता हो कच्चे टमाटर घेऊन? काम आहे चांगले झाल्यावर मग बापा कॅरेट भरून घेऊन जायच्या लागन तर. काम आहे मग. जवळपास 4 वाजलेले आहेत आणि आता आपण आपल्या शेतात जाणार आहे. आजचे संडे असल्यामुळे भरपूर सारा वेळ आपण आपल्या घरी स्पेंड केलेला आहे. आता आपल्या शेतात जाऊन काय कंडिशन आहे ते बघूया. चला तर पटकन शेतामध्ये आलो. जवळपास घरून येताना 18 मिनिट लागले आणि त्याच्यात 5 मिनिट मायनस करू शकता, कारण की 5 ते 7 मिनिट आपले पेट्रोल पंपावर इथे गेलेले आहे. येताना पेट्रोल संपलं होतं आणि हे 2 आजचे आठवडे जे आज आपल्या बायांनी इथे केलेले आहे. आज जवळपास दुपारपर्यंतच आपल्या इथं बाया होत्या आणि आपल्या शेतात आपल्या घरचे लोक पार्टी करण्यासाठी आले आहे. शेतात आल्याबरोबर एक खूप मोठा सरप्राईज आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. तर चला आपण त्यांच्याकडे जाऊया. व्हिडिओ शूटिंग करता हो. अरे झाल्याच नाही या सावलीच्या ना, तर पुढच्या वर्षी तुरीन सोयाबीनच लावायच्या. हे काही मजा नाही. आत्ताच घेतलं चहा. याला स्प्रिंग काटा असे म्हणतात. मायक्रोटेक कंपनीचा आहे. पॉकेट बॅलन्स याच्याच मार्फत आपण कापसाचे वजन करतो. या ठिकाणी आता आपण वजन पाहूया. जवळपास 16 किलो. आता जवळपास 1-1.5 तासाचा वेळ आहे. आपण परत आपल्या शहरामध्ये जे आपण सकाळी गेलेलो होतो त्या शेतात इथे जाऊया आणि थोडेसे रिसोर्सेस फाइंड करण्याचा प्रयत्न करूया. तर चलो दोस्तों चलते है. आता आपण या सकाळी ज्या ठिकाणी आलेलो होतो त्याच ठिकाणी परत आलेलो आहोत. जे आपल्याला इथे रिसोर्सेस फाइंड करायचे आहे ते बघण्यासाठी. ते भरपूर दिवस झालेले आहेत पण इथं या ठिकाणी योग्य निरीक्षण नाही केले आणि जवळपास 1-1.5 तास आपल्याला शांतीने नदीच्या काठी बसायला मिळेल आणि जे आपल्या गेलेल्या सीझनमध्ये चुका आहेत त्याच्याबद्दल विचार करायला मिळेल. मित्रों,
आता आपण एकदम नदीच्या थडव्याशी इथे आलेलो आहोत. माझ्या मागे बघू शकता तुम्ही नदी आहे ती. आणि घरी जात असताना इथला जो सनसेट आहे तो आपल्याला जे पण आपण आता एक्सप्लोरेशन करता वर्कआउट करताय. एक्सप्लोरेशन म्हणजे आपण आपल्या शेताचीच पाहणी करत आहे. वरच्या बाजूला जे दिसत आहे ते आपलं शेत आहे. पण आपल्या शेताच्या लॉंग साईड जाऊन राहिलेलो. इकडल्या बाजूला नदी, माझ्या उजव्या बाजूला नदी आणि डाव्या बाजूला आपलं शेत आहे. एक पायवाट दिसत आहे. त्या पायवाटीवरून आता आपण जाऊ. मित्रो, नदीच्या थडव्याशी जी जागा आहे ती खूप घनदाट अशी जागा आहे. जंगल में क्या नहीं मिलता, म्हणूनच आपण इथे म्हणजे शेड उभं करणार आहे. पूर्ण प्रिमिटिव्ह टाईप मध्ये शेड उभं करणार आहे. फक्त रूफ वॉटरप्रूफिंग करण्यासाठी आपल्याला आपल्या शेतासाठी काही आर्टिफिशियल वस्तूंचा पण उपयोग करावा लागणार आहे. आपण ते समोर मला आपल्या शेतातले झाडं कापून दिसून राहिलेले आहेत. या साऱ्या गोष्टींमुळे मित्र आपल्याला आपल्या शेतात लक्ष ठेवावं लागतं. बहुतेक हे झाडं कोणीतरी चोरून नेण्याच्या फिराकीमध्ये आहे. ऍक्च्युली आपण आता आपल्या शेतात कुठल्या बाजूला आहे ते आपल्याला बरोबर माहित नाही. पण या ठिकाणी कंपाऊंडचे पोल दिसत आहेत. बहुतेक त्याकडे कोणाचं ना कोणाचं शेत असायला पाहिजे. चले हम तर इथून परत इथून जवळपास जे बंडूभाऊच्या शेताजवळ सागाचे झाड आहेत ते दिसून येऊन राहिले आहे. म्हणजे आपण परत जायच्या मार्गावर होतो. पण आपल्याला या ठिकाणी सकाळी आपण पायदळ आलेलो होतो आणि आता आपल्याला संध्याकाळच्या वेळेस आपण बाईकने आलेलो आत्मतपर्यंत. आणि आपली बाईक त्याच ठिकाणी उभी आहे. जवळपास अर्धा एक तास इथे स्पेंड करायचा आपल्याला. कारण की जे सनसेटचा आपल्याला व्हिडिओ घ्यायचा आहे त्याच्यासाठी म्हणून आपण इथे आलेलो आहोत. सोबतच या जागेचं एक्सप्लोरेशन पण पूर्ण होईल. जागेची पाहणी पण पूर्ण होईल. इथे आल्यावर असं कळलं की ताजीच कोणीतरी इथे आपल्या शेतातले लाकडं कापून ठेवले आहे. या शेताकडे कोणाचंच लक्ष नसल्यामुळे ह्या अशा घटना अशा गोष्टी इथे घडत आहेत.
आणि हे नांदगावचे जे ढेकरे म्हणून आहेत त्यांचं शेत आहे. मित्रांनो, आपण जवळपास सकाळ आणि संध्याकाळ मिळून 50% शेताची पाहणी केली आहे या ठिकाणी. आणि जे आपलं राहिलेलं 50% शेत आहे ते आपण येणाऱ्या काही दिवसात बघूया. कारण की तिथे जाणे येणे एवढ्या मोठ्या अवघड परिस्थितीतून नाही जावं लागत. ते जाण्या येण्यासाठी खूप सिंपल रस्ता असा आहे. आपण सनसेटची वाट बघूया आणि थोडा वेळ गेलेल्या वर्षाच्या पिकाबद्दल विचार करूया. एनर्जी फुल, बॅटरी 100%. मित्रांनो, हा सनसेट पाहून जवळपास शरीरामध्ये पूर्ण एनर्जी भरून गेलेली आहे. आता जवळपास 5:45 वाजलेले आहेत आणि अंधार पडायला सुरुवात झाली आहे. तर हा सनसेट पाहून तुम्हाला कसे वाटले? माझी तर पूर्ण बॅटरी चार्ज झाली आहे, फुल ऑफ एनर्जी. आता चला मित्रांनो, आजचा व्लॉग, आजचा व्हिडिओ, आजचा दिवस इथंच समाप्त करूया. धन्यवाद.